वैष्णवी हगवणेला हुंड्यासाठी सासरच्यांनी हाल करून मारलं, मात्र आता मृत्यूनंतरही तिचा छळ सुरूच आहे। काल हगवणेंच्या वकिलांनी खळबळजनक दावे करत वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली। वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। तर माझी मुलगी गेली, आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका असं आवाहन कसपटेंनी वकिलांना केलंय। हे सांगत असताना वैष्णवीच्या वडिलांनी हगवणेंनी त्यांना किती लुटलं याचे पुरावे देखील दिले। हगवणे कुटुंबाकडे 5 कोटी रुपयांच्या कार असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता आणि हा दावा कसपटे यांनी फेटाळून लावलाय। त्यामुळे लुटारू हगवणेंचा खरा चेहरा पुन्हा समोर आला। जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे। तुमची मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितला? नाही, त्यांनी मागितला। माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती। घरी असताना वाकडच्या क्रमामध्ये ते आले। वाकडच्या क्रमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं। 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय। ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या। तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे। फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली। 50,000 रुपये डिपॉझिट केले। त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। तर ही त्याची रिसिप्ट MG हेक्टर बुक केली। त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन। मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार देईन। बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। पावसामुळे वडवणी तालुक्यातील सुरडी थोट इथे नदीला पूर आल्यानं 15 गावांचा संपर्क तुटला। अमरावतीच्या तिवसा शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली। वेळेआधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, मात्र आता त्याचा वेग मंदावलाय आणि त्यामुळे विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे मोसंबी बागांचं मोठं नुकसान झालंय। तर भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, बरंजळा या परिसरातील झालेल्या पावसामुळे सोयगाव देवी गावाजवळ वाहणाऱ्या नाल्याला पुन्हा पूर आलाय। धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। भूम, वाशी आणि तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला। अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली गेले। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि यामुळे ऐन मे महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे। जालना जिल्ह्यातील दूधपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आणि यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं, यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याला काल झालेल्या पावसानं चांगलंच झोडपलं। वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेलेत, तर संत्रा, मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। मे महिन्यातच मुसळधार पावसानं झोडपल्यामुळे भात पेरण्याआधीच्या कामाची तयारीच झाली नाहीये आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे। सध्या शेतजमिनीमध्ये ओल असल्यानं सध्या तरी भाताची पेरणी करता येत नाहीये। नागपूर शहरातील बर्डी परिसरात पावसाच्या सरी बरसल्यात, तर आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरात मात्र ऊन पडल्यामुळे ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला। अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील डांबर वाहून गेल्यानं बाळापूर तालुक्यातील काही भागात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। महाड MIDC मधील इंडो अमान्स कंपनीमध्ये गॅस गळती झाली आहे। प्लांटमध्ये व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी गेला असता एक कामगार पडून जखमी झाल्याचं कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान अपघातानंतर पोलीस ठाण्यात गॅस गळती संदर्भात माहिती देण्यात आली। कंपनीकडून अपघात दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप नागरिकांनी केला।
बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील वस्तीवर रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेला बाजेवरून नेण्याची वेळ आली। ससाने वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही आणि त्यामुळे गर्भवती महिलेला बाजेवरून उचलून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। दरम्यान प्रशासनानं पक्का रस्ता करून द्यावा अशी मागणी केली जाते। सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांना देखील टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। मात्र यंदा मे महिन्यातच धुवाधार पाऊस पडल्यानं टँकर बंद झालेत, तर 80 गावांसह 450 वाड्यांची तहान भागली। राज्यात एकूण 3037 क्विंटल कांदा आवक झाली आहे, ज्यात 26,962 क्विंटल लाल कांद्याचा समावेश होता। या कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात दमदार पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड, लातूरसह हिंगोली या 5 जिल्ह्यातील तब्बल 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय, तर जालन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्यानं वाढतोय। इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागलाय। मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सध्या छापील ओळखपत्र दिलं जातं आणि या ओळखपत्राची नक्कल करून बनावट ओळखपत्र तयार करणं सहज शक्य होतं। त्यामुळे आता पोलिसांना लवकरच डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे। मुंबई 26 मे रोजी झालेल्या पावसामुळे परळ येथील केईएम रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या घटनेची उच्च न्यायालयानं गुरुवारी गंभीर दखल घेतली आहे। पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारसह महापालिकेला दिले। माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, उपमुख्यमंत्री शिंदेंनाही माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा, मला महाराष्ट्रात शो करायचे आहेत, अशी पोस्ट कुणाल कामरानं एक्सवर केली आहे। कामराकडे दुर्लक्ष करण्याच्या सीएम फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला कामरानं हे उत्तर दिलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात काल एका अल्पवयीन 4चाकी चालकानं वाहनांना जोरदार धडक दिली। या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। दौंडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 2018 मध्ये उसने पैसे घेतल्याच्या वादातून तिघांची गोळ्या झाडून हत्या केली होती। या प्रकरणात बॅलिस्टिक एक्सपर्ट महिलेनं अमेरिकेतून मध्यरात्री 2 वाजता साक्ष नोंदवली। जालन्याच्या पाथरवालामध्ये 10 ते 12 जणांनी एकाला बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अमरावतीमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला। मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण होत आहे। पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या एकूण 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय। लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी गेल्या 3 दिवसांपासून मोठी गर्दी केली आहे। यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दरम्यान वाहतूक कोंडीचा मंत्री शंभूराज देसाई यांना देखील फटका बसला। नवी मुंबई सायबर सेलनं डिजिटल अरेस्ट झालेल्या महिलेची सुटका केली आहे। सायबर गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून महिलेवर दबाव टाकत तब्बल 1,81,72,667 रुपये उकळले होते। उल्हासनगरमध्ये रस्ता अर्धवट असताना ठेकेदाराला बिल देण्यात आलंय आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दुबईमध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीनं भजनोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या उत्साहात रसिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। पवईच्या हिरानंदानी परिसरात एका कुत्र्यानं नागरिकांना चावा घेतला। या प्रकरणात मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सोसायटीमध्ये एकटेच मराठी असल्याचं म्हणत त्रास विनाकारण दिला जात असल्याचा आरोप गणेश चुक्कल यांनी केला। डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा अचानक बंद झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्यानं गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान रात्री 11:30 वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी मध्यान्ह भोजन शिजवल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून पुढची खर्च कपातीची कारवाई सुरू आहे। लासलगाव शहरातून वाहणारी शिवनदी दुथडी भरून वाहते। परिसरातील कारखान्यातून नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी फेसाळली आहे आणि त्यामुळे कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरते।
जळगावच्या नशिराबाद गावात नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. एकाच दिवसात 5 रुग्ण आढळल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य खात्यानं केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे. दरड प्रवण क्षेत्राची संख्या 20 वरून 63 वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युद्ध सामुग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाची पाहणी करत असताना चित्रा वाघ यांनी हातात तलवार घेऊन याची गरज आहे असं मंत्री गिरीश महाजनांना सांगत होते. आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली जाणार आहे. तसंच वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पावसाळापूर्व कामकाजाच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं मुंबई शहर आणि उपनगरात 29 मे ते 15 जून दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी 51.5 टन राडारोडा तर 28.1 टन कचरा आणि 41.6 टन टाकाऊ वस्तूंचं संकलन करण्यात आलं. गेल्या वर्षीप्रमाणे आगामी वर्षात देखील मालमत्ता कराचं उद्दिष्ट गाठण्याची प्रशासनानं तयारी केली आहे. मुंबईकरांना सुधारित मालमत्ता देयकं पाठवण्यात आली आहेत. मालमत्ता करामध्ये सरासरी 15.89% वाढ करण्यात आली आहे. तर रेडी रेकनच्या दरात झालेल्या बदलामुळे करवाढ करण्यात आली असली तरीही मुंबईकर आणि विरोधकांकडून या करवाढीला प्रचंड विरोध होऊ लागलाय. मुंबईतील रस्त्यांचं खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे. कॉन्क्रीट क्युरिंगची कामं 2 जूनपर्यंत पूर्ण होणार असून रस्ते बांधणीतील अखेरची कामं 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन पालिकेनं केलेलं आहे.